तर आज आपण बनवणार आहोत कढी पकोड्याची रेसिपी। तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यात चिमूटभर सोडा, मीठ, हळद, कोथिंबीर, पाणी ॲड करून बॅटर बनवलेलं आहे। तेल गरम करून आपल्याला हे पकोडे त्यात तळून घ्यायचे आहेत। पकोडे तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत। नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर जिरी, मोहरी आणि मिरची, लसूण, कोथिंबीरचं वाटण करून आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। चांगली मिरची फ्राय झाल्यानंतर आपण जे दही, बेसन पीठ, हळद टाकून बॅटर बनवलेलं आहे ते यात घालून घ्यायचं आहे। ते बॅटर ॲड केल्यानंतर बॉईल होईपर्यंत आपल्याला त्याला उकळी येऊन द्यायची आहे। उकळी येऊन झाल्यानंतर आपल्याला त्यात पकोडे ॲड करून घ्यायचे आहे। तडक्यासाठी आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे। त्यात लाल तिखट, जिरी, मोहरी आणि 2 मिरच्या ॲड करून त्याला तडका देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला कढी पकोडा रेडी झालेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नक्की विजिट करा।